जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना चतुर्दश ब्रह्मनिरूपणाच्या शेवटी आपण येऊन पोहोचलो. 7व्या दशकातील हा तिसरा समास. समर्थ म्हणतात, असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. 14 ब्रह्मांना बाजूला करायचं आहे ही गोष्ट खरी, पण ते बाजूला करणं साधनेशिवाय घडणार नाही. साधना जोपर्यंत आपण सुरू करणार नाही तोपर्यंत मुळात आपण देहाहून कुणी वेगळे आहोत या जाणीवेमध्ये शिरणारच नाही. असं पहा, 14 ब्रह्मांचा विस्तार कशावरती अवलंबून आहे? साक्षीवरती अवलंबून आहे. अनुभव घेणारा जो आहे तो आहे म्हणून 14 ब्रह्मांचा विस्तार झालेला आहे. आपण एक दृष्टांत पाहिलेला पहा. पर्वताला आपण ज्या दिशेनं पाहू त्या दिशेची बाजू आपल्याला दिसेल, म्हणजे पाहणारा आहे म्हणून पर्वताचं अस्तित्व आहे. आता पर्वताच्या ठिकाणी ब्रह्म ठेवलेला आपण आणि मग 14 ब्रह्मांचा विस्तार बघितलेला. म्हणजे साधना करणारा कुणीतरी आहे म्हणून 14 ब्रह्मांचं महत्त्व. तर साधनेत शिरल्याशिवाय 14 ब्रह्मांना बाजूला कसं करता येईल? म्हणून समर्थ स्वानुभवे हा शब्द वापरतात. अनुभव घ्या, स्वानुभव घ्या हे तर समर्थांना सांगायचं आहेच, पण त्यात ते सांगतात की साधनेशिवाय पर्याय नाही. पुढची ओवी पहा. आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. मग सुकाळी पडावे अनुभवाचे म्हणजे आत्मानुभवाचा सुकाळ होईल असं समर्थ म्हणतात. म्हणजे आत्मानुभवाच्या स्थितीमध्ये शांतपणे राहावं. पण हे केव्हा घडेल? आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे हे करता आलं तर घडेल. म्हणजे समर्थ सांगतायत 14 ब्रह्मे ही कल्पनेमध्येच येतात. कल्पनेला मोडावं लागेल म्हणजे 14 ब्रह्मांचा निराश होईल. उघडच आहे, कल्पना ही गोष्ट जे नाही ते सांगणारी असते. हाही विषय आपण निरूपणात पाहिलेला आहे. नाहीच आहे ती गोष्ट कल्पिली, तिथे कल्पना आली. असा 14 ब्रह्मांचा विस्तार आहे. अनुभव घेणारा जो आहे त्याचं विसर्जनच झालं पाहिजे. पण कुठे झालं पाहिजे? आत्म्यामध्ये झालं पाहिजे. आपण विसर्जन करतो, पण कुठे करतो? अनुभवामध्ये करतो. आपण उपनिषदांच्या आधारानं हा विषय थोडासा पाहूया आणि मग आणखी सूक्ष्मात जाऊया. पंचदशी असं सांगते की विषयानंदे ब्रह्मानंद हा, म्हणजे विषयाचा जो आनंद मिळतो तोही खरं पाहता ब्रह्मानंदच आहे असा पंचदशीमध्ये बोध आहे. याचा विपर्यास करायचा नाही बरं का. म्हणजे वैषयिक आनंद म्हणजे आत्मानंद नव्हे, पण आत आत्मा असल्याशिवाय विषयाचाही आनंद मिळू शकत नाही असं पंचदशी आपल्याला सांगते. आपण नेमके इथेच अडकतो पहा. आपल्याला अनुभव येतो आणि अनुभव घेणारा अनुभवाशी तदाकार होऊन जातो. आत्म्यामध्ये तदाकार होत नाही. उत्कृष्ट चवीचा गुलाबजाम आपल्या तोंडामध्ये आपण ठेवतो. गुलाबजामाची चव आतपर्यंत पोहोचते. त्या चवीचा आनंद आपल्याला मिळतो. तिथे त्या चवीतून तृप्ती मिळते पहा. त्यावेळी खरं म्हणजे एका क्षणासाठी आपल्या वृत्ती आत्म्यामध्ये लीन होतात. पण आपण ती लीनता न सांभाळता अनुभवामध्ये स्वतःला अडकवून घेतो. आणि अनुभव कशातून आला? गुलाबजाममधून आला, आपल्या जिभेमुळं आला, असं इंद्रिय आणि विषय याच्यामध्ये आसक्त होऊन राहतो. अरे आतमध्ये आत्मा आहे म्हणून तर जीभ अनुभव घेऊ शकली ना. म्हणून तर हातानं आपण गुलाबजाम तोंडात टाकू शकलो. तो गोड आहे की कडू आहे याचं ज्ञान कशामुळं झालं? आत जाणणारा आत्मा आहे म्हणून झालं. मृत व्यक्तीला ज्ञान होत नाही. जीभ आहेच की, हातपाय आहेतच की, पण तो तोंडात घास घालू शकत नाही, गिळू शकत नाही. याचा अर्थ असा की समाधानाचा, आनंदाचा स्रोत आत आत्मा तसाच राहिला आणि आपण त्या पदार्थामध्ये सुखासाठी गुंतून पडलो. याचा अर्थ असा झाला की आपण जी कल्पना आहे त्याला सत्यत्व दिलं.
आता या गुलाबजामच्या दृष्टांतामध्ये कल्पना कोणकोणत्या आहेत ते पाहूया. गुलाबजाम दिसणं कल्पना आहे. तो गुलाबजाम आहे असं वाटणं किंवा कळणं ही पण कल्पना आहे. तो खावा असं वाटणं कल्पना आहे. हाताने तोंडात घेतला कल्पना आहे. तोंडात घातल्यानंतर चव कळली कल्पनाच आहे. तो गुलाबजाम गिळला आणि मग तृप्तीचा अनुभव आला ती पण कल्पना आहे. आता हे ऐकल्यानंतर एखाद्याला आश्चर्य वाटेल की कसं काय बुवा, एवढ्या सगळ्या कल्पना पण प्रत्यक्ष तर अनुभव आला ना. हाच आपला देहबुद्धीचा भ्रम आहे. म्हणजे या सगळ्या कल्पनेच्या मुळाशी देहबुद्धी आहे. देहबुद्धी मूळ कल्पना आणि देहबुद्धीच्या प्रकाशातून घेतलेला विषयाचा अनुभव तोही कल्पना. आपण आत्म्याच्या परब्रह्माच्या दृष्टिकोनातून पाहतोय बरं का. देहाच्या दृष्टिकोनातून पाहत असू तर गुलाबजाम कल्पना नाही, गोडपणा कल्पना नाही, तो तोंडात गेल्यानंतर मिळणारी तृप्ती कल्पना नाही. पण परब्रह्माच्या दृष्टीनं हे कल्पनेत आहे. याचं मुख्य कारण असं की याला कुठेतरी सुरुवात आहे. एक काळ असा होता जेव्हा गुलाबजाम समोर नव्हता. एक काळ असा आहे जेव्हा आता गुलाबजाम दिसत नाही, तो पोटात गेला. पोटात जाण्याच्या आधी एक काळ असा होता की तो पोटात नव्हता. म्हणजे आहे नाही, नाही आहे, आहे नाही अशा अवस्थांमधून पदार्थ फिरत राहतो. एके ठिकाणी स्थिर राहत नाही. परब्रह्म मात्र, आपला आत्मा मात्र स्थिर आहे. तो कुठूनही कुठे जात नाही, येत नाही. अनुभव रूपानं तो प्रत्ययाला येत नाही. म्हणजे हे उघड झालं की आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन न होता अनुभवामध्ये विलीन होऊन गेलो आणि मग त्यामुळं पदार्थाला, दृश्याला सत्यत्व आलं. हे सत्यत्व येणार नाही जर आपण त्या दृश्यात अनुभव रूपानं अडकलो नाही तर. मग दृश्य असलं तरी फरक पडत नाही. आता हीच गोष्ट गुलाबजाम आणि खाणारे आपण याच्याच आधारानं पाहूया. खाऊ शकतो गुलाबजाम आपण, पण गुलाबजाम आपल्या नजरेआड आहे, दुकानात आहे किंवा दुसऱ्या शहरात आहे. तर त्या गुलाबजामला आपल्या सापेक्ष सत्यता आहे का? मुळीच नाही. आपण म्हणू की तो गुलाबजाम आपल्या कल्पनेमध्ये आहे, की त्या अमक्या अमक्या दुकानात असेल, अमक्या अमक्या शहरात असेल. अनुभव मला नाही असं आपण म्हणू ना. म्हणजे अनुभव आला तर आपण त्याला सत्य मानू. पण आपण त्यावेळी हे विसरू की ज्याचा अनुभव आपण घेतला ती गोष्टच मुळात असत्य आहे, अशाश्वत आहे. शाश्वतता आपल्याच आत सत्ता रूपानं बसलेली आहे. ती आहे म्हणून आपण बाहेरील हालचाल करू शकलो आणि विषयाचाही अनुभव घेऊ शकलो. याच न्यायानं ब्रह्मांचा विस्तारसुद्धा कल्पनेमध्येच झालेला आहे. ती कल्पना आपल्याला मोडावी लागेल. म्हणजेच जो अनुभव घेणारा आहे तो अनुभवात विसर्जन न करता आत्म्यामध्ये विसर्जन करावं लागेल. असं घडणं म्हणजे आपुलेनं अनुभवे कल्पनेशी मोडावे हे करणं. आता हे करायचं कसं हा प्रश्न शिल्लक राहिलाच. समर्थ सांगतायत आपल्याला, निर्विकल्पास कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मन नसोन असावे कल्पकोटी. समर्थांनी एक प्रकारे गुरुकिल्लीच आपल्याला दिली. ते म्हणतायत जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करावी. म्हणजे परब्रह्माची, आत्म्याची कल्पना करा असं समर्थ सांगत नाही आहेत बरं का. म्हणून हा विषय आपण अत्यंत सूक्ष्मतेनं पाहूया. आता कल्पना म्हणजे मनात केलेला विचार, या केवळ संकुचित दृष्टीनं कल्पनेकडे पाहायचं नाही. आपण मगाशी पाहिलं की गुलाबजाम आपल्या समोर नाही, दुकानात कुठेतरी आहे. मग दुकानात असलेला गुलाबजाम कल्पनेमध्ये आहे. याही दृष्टीनं आता कल्पनेकडे पाहायचं नाही. आता कल्पनेकडं व्यापकतेनं पाहायचं. कल्पना म्हणजे एक असा तरंग आहे जो आपल्या मीमुळं उमटलेला आहे, प्रकृतीमुळं उमटलेला आहे. परब्रह्म निर्विकल्प आहे. तिथे कोणताही तरंग नाही, कोणताही विचार नाही, कोणताही अनुभव नाही, कुठलीही हालचाल नाही. तिथं येणं नाही, जाणं नाही, तिथं कोणतीही उपाधी नाही. ही जी कल्पना समर्थ सांगतायत हा स्वप्नातील व्यवहार समर्थ सांगतायत. म्हणजे काय तर आपण मुळात देहबुद्धीमध्ये आहोत ही तर गोष्ट आपल्याला कबूल आहे.
म्हणजे एक कल्पना आपल्यापाशी आहेच, देहबुद्धी. यात आपण वावरतच आहे. समर्थ सांगतायत, या देहबुद्धीला घेऊनच सद्गुरूंना तुम्ही शरण जा. म्हणजे सद्गुरू आत्मतत्वाचा उपदेश करतील. आता ही घटना सगळीच्या सगळी स्वप्नातच घडतीये बरं का. जसं आपलं आत्ताचं जगणं आहे, हे निरूपण ऐकणं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं, नंतर व्यवहार करणं, हे सगळं जसं स्वप्नातच घडतंय, देहबुद्धीमध्ये घडतंय, तसंच सद्गुरूंकडं जाणं, सद्गुरूंकडून समजून घेणं, हेही स्वप्नातच घडेल. म्हणजे निर्विकल्पाची कल्पना देणारे सद्गुरू असावे लागतात. मात्र ते सगळं कल्पनेत घडतं, हे समर्थ सांगतात आपल्याला. थोडा सूक्ष्मातील बोध आहे, पण जर बघण्याचा प्रयत्न आपण केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल. देहबुद्धी आहे की नाही, आत्तापर्यंतची निरूपण ऐकल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की देहबुद्धी नाहीच आहे. पण ती आपल्याला सत्य वाटते, हे पण खरं आहे ना. आपल्याला असं नाही वाटत की आपण ब्रह्म आहे. म्हणजेच आपण देहबुद्धीच्या स्वप्नामध्ये आहे. आता आपल्या देहबुद्धीच्या स्वप्नामुळंच तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला विषय कळावा, आपल्याला उपदेश मिळावा. मी कोण आहे हे मला माहीत नाही असं आपण म्हणतो. जो स्वप्नामध्ये नाही, जो जागा आहे, म्हणजे शुद्ध ज्ञानाच्या अवस्थेमध्ये आहे, तो असं कशाला म्हणेल की मी कोण आहे मला कळत नाही. आपण ज्या अर्थी असं म्हणतो की आपण कोण हे आपल्याला कळलेलं नाही आहे, त्या अर्थी आपण स्वप्नात आहे. चांगली गोष्ट इतकीच आहे की स्वप्नात राहून स्वप्नातच रमण्याच्या ऐवजी आपण स्वप्नातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, मीला ओळखण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यासाठी स्वप्नातच सद्गुरूंना शरण जातोय. कल्पनेमध्येच कल्पना करून कल्पना वाढवण्याच्या ऐवजी कल्पनेच्या बाहेर येण्यासाठी सद्गुरूंना शरण जातोय. कल्पना मोडण्यासाठी सद्गुरूंकडून हे समजून घेतोय की निर्विकल्प म्हणजे काय. निर्विकल्प म्हणजे आपला आत्मस्वरूप आहे, हे मग सद्गुरू आपल्याला सांगतील. निर्विकल्पास कल्पावे, हे मग आपल्याला सद्गुरू सान्निध्यात कळेल. सद्गुरू सांगतील की शांत बस. काय अनुभवाला येत आहे तुला? तुझे श्वास अनुभवाला येत आहेत, तुझ्या मनातले विचार अनुभवाला येत आहेत, कल्पना अनुभवाला येत आहेत. मग आता या म्हणजे तू तर नाहीस. या कल्पनेमध्ये तू कुठेच नाही आहेस, विचारांमध्ये तू कुठेच नाही आहेस. हे तर एकामागून एक येत आहेत जात आहेत, जसे आकाशात ढग यावेत तसे. म्हणजे यामध्ये तू कुठेही नाहीस. आता विचार हे मनाचं स्वरूप आहे. मन म्हणजे तू नसशील, पण तू जर इथं बसलेला असशील तर तू नेमका कोण आहेस? तर तू देह आहेस का? तर मुळीच नाही. कारण देह जर तू असतास तर देहही जिथं नाही तिथं तू अनुभवरूपानं कसा गेला असतास. एक उदाहरण पाहूया. आपल्याला भूक लागलेली आहे आणि पाणीपुरीचा विचार जरी केला तरी मग तोंडाला पाणी सुटतंय. पाणीपुरीपाशी कुठे आहे आपण? पाणीपुरी पण आपल्यासमोर नाही आहे, तरी मग अनुभव आला. म्हणजे देहाव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पदार्थाचा अनुभव आला, विषयाचा अनुभव आला. म्हणजे प्रत्यक्ष तिथं देह नाही, पण अनुभूती मात्र आली. आणि देह असताना तर देहाबद्दलची अनुभूती आहेच. याहून पुढं जाऊन सद्गुरू सांगतील की गाढ झोपेमध्ये देहाची स्मृती निघून जाते, जाणीवही निघून जाते. आपण स्त्री पुरुष, आपल्याजवळ किती पैसा अडका शिक्षण आहे, सगळं काही आपलं विसरून जातं. तरीही आपण राहतोच की. म्हणजे देहाशिवाय सुद्धा आपलं अस्तित्व आहेच की. म्हणजे मग आता सद्गुरू सांगतील की बघ, तू बसलेला आहेस, पण हा बसलेला देह म्हणजे तू नाहीस. मनातले विचार किंवा मन, कल्पना, संकल्प, विकल्प म्हणजे तू नाहीस. मग तू कोण आहेस? तर शांतपणे लक्ष देऊन राहा, म्हणजे तुझं अस्तित्व तुलाच कळेल. हे एक साधनेचं उदाहरण झालं. या अस्तित्वापर्यंत शिरायचं कसं हे सद्गुरू वेगवेगळ्या मार्गानं शिकवतील. नामस्मरणाचा मार्ग असेल, ध्यानाचा मार्ग असेल, पण मुळात जे निर्विकल्प आहे तेच तू आहेस हे सद्गुरू आपल्याला कल्पनेमध्ये सांगतील. कल्पनेमध्येच सगळं घडतंय. सद्गुरूंना शरण जाणं आणि मग सद्गुरूंनी सांगणं की ते ब्रह्मच तू आहेस, तत्त्वम असि. पण इथे एक मोठा फरक असा की सद्गुरू कल्पनेमध्ये नाहीत, म्हणून सद्गुरूंकडून मिळालेला उपदेश महत्त्वपूर्ण आहे.
कल्पनेमध्ये आपण कल्पनेतल्याच लोकांना भेटलो तर आपला कल्पनेचा विस्तारच वाढत जाणार आहे. स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये एक व्यक्ती भेटली जी पण स्वप्नातच आहे, तर आपलं स्वप्नच विस्तार पावत जाईल. पण सद्गुरू स्वप्नात असत नाहीत. सद्गुरू अखंड जागृतीत असतात. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आहे. त्यांचं महात्म्य आणखी अशासाठी आहे की ते अखंड जागृतीत असूनही आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला बोध करतात. आपण कल्पनेच्या अवस्थेमध्ये आहे, पातळीवरती आहे. त्या पातळीवरती येऊन आपल्याला ते आपल्या कल्पनेमध्ये उपदेश करतात आणि कल्पनेतून बाहेर काढतात. म्हणजे हे किती अलौकिक कार्य असेल पहा. नाहीतर आपण जे कल्पनेमध्ये देहबुद्धीमध्ये आहोत त्या आपल्याला निर्विकल्पाची कल्पना येणं शक्यच नाही. मग निर्विकल्पाचं कल्पावे हे आपण करणार कसं? म्हणून सद्गुरू तिथं लागतात. त्यांनी आपल्याला निर्विकल्पाची कल्पना दिली, सांगितलं की ते ब्रह्मच तू आहेस, तर मग आता त्याचा आधार आपल्याला धरावा लागतो. आणि मग समर्थ म्हणतात, कल्पनामुळे स्वभावे हे घडून येईल. आपण जर त्या निर्विकल्पाला असं सद्गुरूंवरच्या विश्वासानं धरलं तर आपली कल्पना मोडून पडेल. इथेही पहा, सद्गुरूंकडून उपदेश मिळाला म्हणजे देहबुद्धी जात नाही, ब्रह्मस्थिती येत नाही. उपदेश मिळालेला आहे, अनुग्रह मिळालेला आहे. श्री महाराज म्हणतात तसं शाळेमध्ये प्रवेश झालेला आहे. लगेच आपण पास होऊन बाहेर कसं पडणार? अभ्यास करावा लागेल. पण शाळेत आपण विश्वासानंच जातो ना. जे शिकवलं जाणार आहे त्यावरती विश्वास ठेवतोच ना. आणि हाही विश्वास असतो की सर जे सांगतायत ते बरोबरच आहे. मग हाच विश्वास परमार्थात का असू नये? अनुभव कुठे आहे निर्विकल्पाचा? ब्रह्माचा अनुभव असता तर शिष्यदशाच नसती. ब्रह्मानुभव नाही, आपण कोण आपल्याला माहीत नाही. मग सद्गुरू जे सांगतात म्हणजे निर्विकल्पाची कल्पना सांगतात त्याच्यावरती विश्वासच ठेवावा लागतो. म्हणून समर्थांचं वाक्य आहे, ऐक सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सच्शिष्य. तिथं अनन्य भावानं शरणागतता पाहिजे आणि त्यांच्या वचनावरती पूर्ण विश्वास पाहिजे. हा जर पूर्ण नसेल तर मनुष्य पुन्हा कल्पनेत सापडणार, पुन्हा तो भरकटणार, पुन्हा विषयांना सत्यता देणार. मग देहाला सत्यता आपोआप आलीच आणि मग प्रवास लांबत जाणार. जर कल्पनेनंच कल्पनेला मोडायचं असेल तर जी कल्पना सद्गुरूंकडून मिळाली म्हणजेच आपण तेच आहोत याला अत्यंत दृढतेनं धरावं लागेल. ती दृढता कुठल्याही परिस्थितीत भंग पावता कामा नये. त्याचाही पुन्हा अभ्यास आहे. त्यासाठी त्याला सद्गुरूंकडं वारंवार जावं लागेल. वारंवार त्यांच्याकडून श्रवण करावं लागेल. श्रवणाचं चिंतन मनन करून साधनेतील सातत्य टिकवावं लागेल. एवढं सगळं जमलं तर कल्पनामुळे स्वभावे असं घडून येईल. मन नसोन असावे कल्पकोटी ही अवस्था आहे. समर्थ सांगतायत, मनाव्यतिरिक्त आपल्याला राहता येईल, पण त्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधना करावी लागेल. मगाशी एक दृष्टांत आपण पाहिला पहा की आपण गाढ झोपलेलो असतो. आपल्याला आपली कोणतीही स्मृती नाही, पण आपण कुठेही जात नाही. म्हणजे आपल्या देहाच्या मनाच्या जाणीवेशिवाय सुद्धा आपल्याला धक्का पोहोचत नाही. आपलं स्वरूप अगदी जसं आहे तसं राहतं. सद्गुरू या स्थितीमध्ये जाणीवपूर्वक शिरायला शिकवतात. म्हणजे देहभाव नाही, मन नाही, चित्त नाही, कुठलाही तरंग नाही, पण आपण मात्र शांत स्वरूप स्थितीमध्ये आहोत. इथे जायला सद्गुरू शिकवतात. तिथे जर आपण जात राहिलो तर मात्र मग आपण मनाशिवाय राहायला शिकतो. समर्थ म्हणतायत, असा जो देहबुद्धीशिवाय राहायला शिकतो त्याची मग कल्पना मोडते, म्हणजेच देहबुद्धी निघून जाते. समर्थ पहा किती सुंदर शब्दांमध्ये सांगतायत, कल्पनेचे एक बरे, मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. निर्विकल्पासी कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे. कल्पनेचा एक गुण चांगला आहे असं समर्थ म्हणतायत की जिकडं तिचा मोहरा वळवावा, म्हणजे जिकडं त्या कल्पनेला वळवावं तिकडं ती वळते.
कल्पनेनं कल्पनाच वाढवत गेलो तर स्वप्नच वाढत जाईल, हा विषय मगाशी आपण पाहायला पहा. तेच समर्थ आपल्याला सांगतायत की स्वप्नामध्ये स्वप्न पाहायला न जाता स्वप्नामध्ये जागृतीचा विचार करा. तो जागृतीचा विचारही स्वप्नातच घडेल, पण त्या विचारानं तुम्हाला जाग येईल, कारण तो विचार सद्गुरूंनी दिलेला असेल, जे अखंड जागेच आहेत. जागृतीचा विचार देणारे सद्गुरू नसतील तर आपण आपल्याच कल्पनेनं कल्पना वाढवत जाऊ. समर्थ म्हणतात, कल्पनेचा जो हा गुण आहे की जिकडं तिला वळवावं तिकडं ती जाते, तोच गुण वापरून तिला स्वरूपाकडं वळवलं पाहिजे, तर ती स्वरूपाकार होईल. म्हणजेच आपोआप आपण कल्पनेतून बाहेर येऊ. आता कल्पनेला स्वरूपाकडं वळवायचं म्हणजे स्वरूपाची कल्पना करायची नाही. सद्गुरूंनी सांगितलेल्या वाक्यावरती विश्वास ठेवून सद्गुरूपदिष्ट साधना करायची. ते करणं म्हणजे कल्पनेला स्वरूपाकडं वळवणं. असं पहा, सगळंच कल्पनेमध्ये घडत आहे, सगळंच स्वप्नामध्ये घडत आहे. त्यामुळं आपण जे साधनेला बसतो तेही स्वप्नातच आहे. साधनेच्या आधी जो भाव आपण धारण करतो, जी वृत्ती धारण करतो, ती पण स्वप्नातच आहे. पण वैशिष्ट्य असं की ती वृत्ती, ती साधना सद्गुरूंनी दिलेली असल्यामुळं आपण त्या साधनेनं स्वप्नातून बाहेर येतो. समर्थ म्हणतात, असं जर कल्पनेला स्वरूपाकडे वळवलं तर मग निर्विकल्पानं आपण व्यापून जातो. म्हणजे ती कल्पना न उरता तिथे निर्विकल्पता येते. मग निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे, हे तर उघडच आहे. निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अशा प्रकारे जर अभ्यास केला तर कल्पना शिल्लकच राहत नाही. म्हणजे समर्थ पुन्हा सद्गुरूपदिष्ट मार्गाला अधोरेखित करतात की सद्गुरूंकडून जाणून घ्या की आपण कसे कल्पनारहित आहोत, निर्विकल्पच आहोत. हे जाणून घेणं कल्पनेत घडेल खरं, पण त्या जाणण्यामुळं आपण त्याच कल्पनेतून बाहेर येऊ. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता. आणि कल्पनेची वार्ता जर उरली नाही तर आत्मस्थितीची वाट पाहावी लागत नाही. ती स्थिती तिथं सिद्धच आहे ना. आपण झोपेतून जागे झालो तर स्वप्न संपण्याची वाट पाहावी लागते का? मुळीच नाही. ज्या क्षणी जाग आली त्याच क्षणी स्वप्नभंग पावलं. तसंच निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे. कल्पनेचा निराश झाल्या झाल्या निस्संगताच तिथे राहिलेली असते. म्हणजे आपण निस्संगच होऊन जातो. म्हणजे जो स्वप्नामध्ये गेलेला आहे, जो कल्पनेत अडकलेला आहे, त्याला लक्षात येतं की आपण जागेच आहोत, निर्विकल्पच आहोत. पहा काय अलौकिकत्व आहे. ज्या निर्विकल्पाची कल्पना सद्गुरूंनी दिली तीच खरी स्थिती आहे. म्हणजे मुळात ती कल्पना नाही, निर्विकल्पता हे एकच सत्य आहे. ही निर्विकल्पता म्हणजेच निस्संग आत्मा, म्हणजेच आपलं स्वरूप आहे. तेच सत्य असून आपण मात्र कल्पनेत अडकलेले असतो. केवळ सद्गुरूंवरचा विश्वास, सद्गुरूंनी दिलेली साधना आणि त्यामुळं प्राप्त झालेली सद्गुरू कृपा यानं आपणच मग निस्संग आहोत हे आपल्यालाच कळतं. जो निस्संग आहे त्यालाच निस्संगता कळते. आत्म्यालाच आत्मा कळून येतो. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, मा ते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे, असं समर्थ म्हणाले. आता जिथपासून हा साधनेचा विषय सुरू झालेला होता, आपुलेना अनुभवे कल्पनेसी मोडावे, पुढच्या कुठल्याही ओव्यांमध्ये सद्गुरूंचा स्पष्ट उल्लेख समर्थांनी केला नव्हता. पण आपण पाहिलं निरूपणात की निर्विकल्पाची कल्पना सद्गुरूंशिवाय येत नाही. आणि समासाच्या शेवटी मात्र समर्थांनी सद्गुरू हा शब्द वापरला. ब्रह्म एखाद्या दृश्य पदार्थासारखं हातानं दाखवता येत नाही, अनुभवता येत नाही. सद्गुरू मुखातूनच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे सद्गुरू असतील तरच ते ब्रह्माचा उपदेश करू शकतील आणि त्यांनी केलेल्या उपदेशानंच ब्रह्मापर्यंत पोहोचता येतं. आता इथे ब्रह्म म्हणजे परब्रह्म, म्हणजेच आपलं आत्मस्वरूप, म्हणजेच आपलं स्वरूप, म्हणजेच निर्विकल्पता. सगळं काही सद्गुरूंमुळे घडून येतं
घडत असताना ते कल्पनेत घडेल खरं, पण त्यामध्ये कल्पनेच्या बाहेर येण्याचं सामर्थ्य आहे. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, पुढे कथेचा अन्वये केलाची करू निश्चये, जेणे अनुभवास ये केवळ ब्रह्म. आता इतकं सगळं सांगून झाल्यानंतर, म्हणजे चतुर्दश ब्रह्म सांगून झाली, त्याचा निराश झाला पाहिजे. ती सगळी कशी अशाश्वत आहेत, त्यांना अनुभवणारा कसा आहे, जो अनुभवणारा आहे तो पूर्ण कसा आहे, आपलं स्वरूपच ते कसं आहे, तिथंपर्यंत आपल्याला सद्गुरूंचा हात धरून कसं पोहोचायचं आहे, हे सगळं सांगून झाल्यानंतर आता समर्थ केवळ ब्रह्माबद्दल पुढच्या समासात सांगणार आहेत. त्या समासाचं नाव आहे विमल ब्रह्मनिरूपण. समर्थ म्हणतात, आता पुढच्या समासात केवळ ब्रह्माचंच अधिक निश्चयपूर्वक विवरण केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. त्याचं श्रवण मनन जर केलं तर ब्रह्माचा साक्षात अनुभव येईल. आपण हा समास दासबोधाच्या उजळणीत यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.